ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. आई भवानी शक्ती दे, हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा धर्मवीर आनंदीगे साहेबांचा. श्री मलंगगडावर जय श्री रामचा नारा. पौर्णिमेनिमित्त शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते महाआरती. उल्हासनगर आणि करवले गावातील हिंदू भाविक मोठ्या संख्येने मलंगगडावर. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर आज भाद्रपद पौर्णिमेनिमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उल्हासनगर आणि करवले गावाला या आरतीचा मान देण्यात आलाय. शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते श्री मत्स्येंद्रनाथांची महाआरती करण्यात आली. तसेच करवले गावातील ग्रामस्थ महिलांनी जय हरिनामाच्या गजरात रिंगण सोहळा पार पडला. यात महिलांची उपस्थित लक्षणीय होती. या महाआरतीला उल्हासनगर शिवसेना पदाधिकारी व करवले गाव तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. दर महिन्याच्या पौर्णिमेनिमित्त प्रत्येक गावाला महाआरतीचा मान देऊन भव्य स्वरूपात आरती केली जाणार आहे. यावेळी मंदिर परिसरात आई भवानी शक्ती दे, मलंगगडाला मुक्ती दे, जय श्रीरामचे जयघोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी उपस्थित राहून महाआरतीचा लाभ घेतला. त्यांच्यासोबत हिंदू मंचाचे सुरेंद्र भालेकर, विश्व हिंदू परिषदेचे कल्याण जिल्हा धर्मप्रचार प्रमुख पराग तेली, जिल्हा सुरक्षा प्रमुख राजेश गायकर, युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे, उपशहर संघटक राजू चिकणे, प्रकाश भंडारी, विभागप्रमुख अनिल कुंचे, ज्ञानेश्वर मरसाळे, महेंद्र पाटील, उपविभागप्रमुख आदिनाथ कोरडे, गणेश शिंदे, विजय पवार, विल्सन डिसोजा, तुषार बांदल, केशव ओवळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भक्तगणांनी श्री मलंगच्या जयघोषात संपूर्ण गड भक्तिमय केला होता. महाआरती, अभिषेक आणि भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी मलंगगडावर एक आगळावेगळं आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळालं.
ही आरती पूर्वीपासून चालू आहे. वर्षाच्या 12 पौर्णिमा आणि एक ललिता पंचमी आणि दुसरी म्हणजे असं सर्व पौर्णिमांना आम्ही दर पौर्णिमेला मलंगडावर येत असतो. आता ही पौर्णिमा माननीय उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब आणि ग्रामस्थ मंडळ करवले असे 2 मिळून यांनी जबाबदारी पौर्णिमेची घेतलेली होती. अशा पौर्णिमा आता प्रत्येक गावोगावी आम्ही देणार आहोत. आता पुढील येणारी पौर्णिमा आहे ती कोजागिरी आणि त्या अगोदर ललिता पंचमी असतोय. त्या ललिता पंचमीला महाराष्ट्रभरातून अनेक ठिकठिकाणीहून वारकरी संप्रदायाची लोक येत असतात. स्थानिक सर्व वारकरी संप्रदायाची लोक या ललिता पंचमीला या दिंडीमध्ये सहभागी होतात. असा हा कार्यक्रम असतो. मलंगडाची परंपरा ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हा उत्सव सुरू झाला आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव आत्तापर्यंत सुरू होता. पण त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव सुरू आहे. गेल्या दर माघी पौर्णिमेला हा उत्सव असतो. या उत्सवाला स्वतः माननीय एकनाथजी शिंदे साहेब येतात आणि हा उत्सवात जल्लोषात जोशात होतो. आणि काही वर्षापासून ज्या परंपरा आहेत, हिंदूंच्या ज्या परंपरा आहेत ते जोपासण्याचं काम सर्व हिंदू संघटना आपण करत असतो. आणि या माघी पौर्णिमा असो किंवा वर्षात येणाऱ्या सगळ्या पौर्णिमा, या पौर्णिमेच्या दिवशी सर्व हिंदू भाविक या मंदिरात येऊन या नवनाथांच्या आरत्या करतात, पूजा करतात आणि आरती पूजा करून भक्तिभावाने पूजा करून दर पौर्णिमेला आम्ही हा उत्सव आरती परंपरा सुरू ठेवलेली आहे. ती परंपरा सुरू ठेवण्यासाठी आज आम्ही इथे आलो आणि आज आमच्या हस्ते परंपरेप्रमाणे पूजा आरती झालेली आहे. येणाऱ्या काळातही अनेक पौर्णिमेला आम्ही शिवसैनिक येऊन या नवनाथांची पूजा, नाथांचं जे स्थान आहे ते नाथांचं स्थान मध्ये येऊन पूजा पाठ करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.